मंडळी, आज बनवणार आहोत आपण तिळाचे आणि शेंगदाण्याचे मिक्स लाडू घरच्या घरी. खूप भारी मऊसूत, कोणालाही खाता येईल, चावता येईल एवढ्या छान बनवणार आहे. हे बघा, शेंगदाणे चांगले भाजायचे खरपूस होईपर्यंत बारीक मंद आचेवर, आणि तिळही भाजून घेतले मी, बघू शकता तुम्ही. हे बघा, कच्चे शेंगदाणे आणि ते भाजले कसे दिसतात बघा, खरपूससारखे. आणि तिळसुद्धा भाजून घेतले. दोन्ही एक एक वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघ, त्याची सालपाटं काढून टाकायची सगळी, आणि त्यानंतर मग जरा मिक्सरला वाटून घ्यायचं ओबड-धोबड. जरा तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून वाटायचे. हे बघा, तुम्ही बघितलं का? हां. आणि मग थोडंसं काय करायचं, आपण डायरेक्ट बिना पाकाचे आपण बनवणार आहोत. कुकरमध्ये डायरेक्ट मी 2 वाट्या गूळ घेतला आणि 1 शिट्टी घेतली, आणि ते नंतर गूळ पूर्ण विरघळला का नाही बघायचा. तो पूर्ण गूळ विरघळलेला असतो, हे बघा. आणि त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये आपण ते मिश्रण ओतायचं. पण त्या गुळाच्या म्हणजे गुळामध्ये आपण थोडं तूप आणि हे वेलची पावडर पण टाकायची. हे बघा, आता मी गूळचा खडे सगळे विरघळवले, आणि बघा तूप घेतलं आहे 2 चमचे त्याच्यामध्ये, आणि वेलची पावडर पण मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कसं खमंग छान वास येतो. बिना पाकाचे लाडू, शॉर्टकट एकदम. त्रास नाही, टेन्शन नाही की पाक झाला का नाही बघा त्या प्लेटमध्ये बशीमध्ये घेऊन, असं काहीच कटकट नाही. तुम्ही फक्त कुकरला 1 शिट्टी घ्यायची, फक्त 2 वाट्या गूळ किसून तो कुकरला लावून घ्यायचा, आणि डायरेक्ट ह्याच्यात ओतून ते मिश्रण एकत्र करून छानपैकी मस्तपैकी संक्रांतीला सगळ्यांना खायला, तुम्हालाही खायला बनवा. असे सगळ्या प्रत्येक स्त्रीने. खूप छान आहे, त्रास नाही, टेन्शन नाही, काय नाही. पटकन एका अर्ध्या तासामध्ये लाडू होतात. हे बघा, आणि मग असं करून असे गोल गोल राऊंड बांधायचे. बघा, मस्त. बघितले का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळ सांडू नका, आमच्याबरोबर भांडू नका. तिळासारखी माया, गुळासारखी गोडी माझ्या ह्या चॅनलवर नक्की ठेवा तुम्ही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हीही करून पहा आणि खावा, मस्त राहावा. नो टेन्शन. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. बाय. पाहिलं काय? बघा, आवडलं ना तर नक्की करून पहा. थँक्यू सो मच.